संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आज कॅबिनेट मंत्र्यांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये मंत्रिमंडळाचा एक निर्णय त्या ठिकाणी आज पारित झालेला आहे. एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो जो निर्णय आहे तो निर्णय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या विभागाच्या जर पदभरती जर बघितल्या तर त्यांच्या वेगवेगळे रूल्स आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते पदभरती करत असतात. जसं महापोर्टल आहे, मागे होतं, आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होते, त्यानंतर सरळ सेवा भरती असतील, त्यानंतर जिल्हा न्यायाधीश पोलीस भरती असतील, तलाठी भरती असेल, तर या सर्व भरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या आस्थापनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. परंतु अशामध्येच आता मंत्रिमंडळामध्ये एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं भविष्यातल्या ज्या काही पदभरत्या असतील त्या पदभरत्याच्या संदर्भातला हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत आपण बघितलं की प्रत्येक विभाग हा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पदभरती करतो. परंतु काय निर्णय घेतलाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो पाहणार आहोत. मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते की सध्या शासन सेवेतील म्हणजे काय दिले की शासन सेवेतील पदभरती प्रक्रिया सुधारणा करणं. म्हणजे आजच्या जे मंत्रिमंडळ कॅबिनेट निर्णय आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करणार. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटला अनुसरून एक कृती आराखडा त्या ठिकाणी बनवला गेलेला आहे, ज्यामध्ये MPSCच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून आता 153 त्या ठिकाणी करणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सेवा अंतर्गत संवर्गाची. त्यानंतर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे. नव्याने त्या ठिकाणी काही भरतीचा समावेश होणार आहे, ज्यामध्ये भरती प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवणार. UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टल, जसं UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टल आहे तसंच आता निपुण सेतू उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. त्यामुळे हे जे काही निर्णय आजचे घेतलेले आहेत ते भरती प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. शासन सेवेतील पदभरती जे आहे त्या सुधारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी मानले गेलेले आहे. आता याच्यामध्ये MPSCच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवा अंतर्गत त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि संवर्गाची पदे ही 53 जी पदे आहेत त्यामध्ये आता त्यांनी 153 म्हणजे जवळपास 100 पदांची त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळं यापुढील भरती प्रक्रियेमध्ये थोडंसं काही बदल होण्याची शक्यता त्यामध्ये आहे. आता काय बदल होतात हे येणारा काळ आपल्याला त्या ठिकाणी सांगेलच. परंतु आतापर्यंतची भरती प्रक्रिया आणि यामध्ये आपल्याला काय बदल हवे ते बदल तुम्हाला काय वाटतात की हे बदल त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये झाले पाहिजे. तुम्हाला जे बदल वाटत असतील की हे बदल व्हायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.